झी 24 तास एक पाऊल पुढे। माळी सर, आपण पाहतोय की हे जे प्रकार आहे डेबिट कार्डचं क्लोनिंग करणं असो किंवा ऑनलाईन फ्रॉड असे, हे सगळे प्रकार टाळायचे असल्यास भविष्यात काय करणं गरजेचं आहे? खबरदारी म्हणून आपण आपलं कार्ड पहिलं जे आपण लूजली वापरतो, आपण कोणालाही देतो, आपल्या पिऊनला आणायला देतो, त्यांना तुम्ही असं नाही करायला पाहिजे। आपलं कार्ड आपणच वापरायला पाहिजे। दुसरं, आपला पिन नंबर जो असतो तो लोकांना शेअर नाही करायला पाहिजे। मोबाईल नंबरमध्ये मोबाईलच्या आतमध्ये आपण जे स्टोअर करून ठेवतो पिन नंबर, तो स्टोअर करून नाही ठेवायला पाहिजे। ट्रू कॉलर सारखे वेगळे सॉफ्टवेअर्स असतात, ते आपले मोबाईलचा सगळा डेटा आपल्या डेटाबेसमध्ये आपल्याला न कळत स्टोअर करत असतात, तर आपला हा पिन नंबर पण त्यांच्याकडे जातो। मग कुठेतरी लिहून ठेवू नका तुमचा पिन नंबर। नंतर तुम्ही तुमचा पिन नंबर जेव्हा एटीएम मशीनमध्ये एंटर करता तेव्हा तुमच्या मागे पुढे आजूबाजूला कोण आहे ह्याची शाश्वती करून घ्यायची आधी। नंतर हा पिन नंबर जेव्हा जेव्हा एखाद महिन्यात तरी आपण हा पिन नंबर बदलून टाकणं आवश्यक आहे। नंतर आपण हे जे कार्ड वापरतो, आपण जेव्हा बाहेरगावून कुठून आलो तर हे कार्ड आपण रिप्लेस करून टाकणं गरजेचं आहे। जुनं कार्ड जेव्हा आपण रद्द करतो आणि नवीन कार्ड वापरायला सुरुवात करतो तेव्हा हे जुनं कार्ड 4 तुकडे करून कापून टाकून त्याचा नाश करणं खूप गरजेचं आहे। तर असे विविध प्रिकॉशन आपण या कार्ड बरोबर जर घेतले, नक्कीच या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या गोष्टींचं जरी आपण पालन केलं तर फार मोठ्या संकटातून आपण स्वतः वाचू, हे या सगळ्या कार्यक्रमाचा सारांश असं म्हणू शकतो। धन्यवाद सर आमच्याशी बोलल्याबद्दल। आपल्यासोबत प्रशांत माळी होते। आजचा भाग होता तो एटीएम कार्ड, जे प्रत्येकाजवळ असतं मात्र आपलं असूनही ते कदाचित दुसऱ्याचं झालं असतं, ते दुसऱ्याचं होऊ नये यावरच होता आजचा कार्यक्रम। आजच्या प्राईम वॉचमध्ये इथंच थांबूयात। पाहत राहा झी 24 तास एक पाऊल पुढे। झी 24 तास एक पाऊल पुढे।